अखेर शरद पवारांनी डाव टाकला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना सर्वात मोठा झटका. राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. सुनेत्रा अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी एक डाव खेळलेला आहे. शरद पवार यांचा यामागे हात असल्याची जोरदार चर्चा. सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल तटकरेंची या दोघांची विकेट पाडली. नेमकं काय झालंय सविस्तर आपण बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून म्हणजेच अजितदादा पवार आपल्यातून निघून गेल्यापासून 2 नावं नेहमी चर्चेत राहिली. ती म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. या दोघांचाच यामध्ये हात आहे का असा अप्रत्यक्ष सवाल रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषदेमध्ये केला होता. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या नेत्यांवर चिडलेले आहेत आणि या दोघांना राजकारणातून कायमचं घरी बसवावं असं अनेक वेळा त्यांनी प्रत्येक वेळी माध्यमांसमोर मांडलं. परंतु ती वेळ आली नव्हती. जेव्हा अजितदादा गेले त्याच क्षणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी दुःखामध्ये शपथ घेतली आणि त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचाच हात आहे असं सगळीकडे वाटलं. आणि जी सहानुभूती पवारां कुटुंबाबाबत होती ती गेल्याची सुद्धा चर्चा होती. त्याचाच फायदा म्हणून राष्ट्रवादी भाजपाला आंदोलन देण्याचा जो काही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी प्रयत्न केला होता त्यालाच म्हणून एक वस्तादी डाव शरद पवारांनी टाकला. आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय विकेट काढण्याची संधी आली होती. तीच संधी आता त्या संधीचं सोनं सुनेत्रा पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे वृत्त समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी एक महत्त्वाची जी काही चाल खेळली आणि निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकीय खळबळ माजली आहे. या पत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे आपल्या हातात सुनेत्रा पवार यांनी ठेवली आहेत आणि पटेल तटकरे यांचं महत्त्व कमी केलं आणि त्यांना जोडीला साईडलाईन केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अशा चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का याची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढील पदाचा संदर्भ आणि इतर तांत्रिक बाबी ह्या दूर केल्या आणि तटकरे यांचं जे प्रदेशाध्यक्षपद आणि पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद हे आता पद नसल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी राहून दोघांचा महत्त्वाचा गेम केला आणि निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करून त्यांना साईडलाईन केलं. सुनेत्रा पवार यांनी ECI म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं ते सोशल मीडियावर समोर आलेलं आहे. त्यामध्ये पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नाही. त्यामध्येच गेल्या 1 महिन्यात जो काही पत्रव्यवहार झाला त्यामध्ये इतरांनी जे काही केलं त्याला महत्त्व देऊ नये असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अजितदादा यांचं निधन झालं. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती. सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी एक आपल्या नियुक्तीसंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी स्वतः पक्षाध्यक्ष आणि खजिनदार असलेले गर्जे यांच्यासह 14 पदाधिकाऱ्यांची यादीचं पत्र पाठवलं. त्यामध्ये सुनील तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जय पवार यांच्यासह 12 सदस्य कोणतंही त्यांना पद दिलं नाही. म्हणजेच ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मिरवलेले प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष असलेले तटकरे यांना कोणतंही महत्त्व दिलं नाही. याचा अर्थ त्यांचा राजकीय गेम सुनेत्रा पवार यांनी केलेला आहे. म्हणूनच येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तटकरे आणि पटेल यांची हकालपट्टी पक्षातून व्हावी का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये नक्की द्या. धन्यवाद.